राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। कालच्या भांडणामध्ये माझे आणि माझ्या भावाचं नाव का घेतलं असं म्हणून आरोपींनी संपत साळवे या तरुणाला लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली। तसेच त्याच्या गळ्यामधील सोन्याची चेन ओढून घेतली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे 21 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे। संपत योहान साळवे हा तरुण राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे माळरान परिसरामध्ये राहतो। 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 1च्या दरम्यान संपत साळवे आणि त्याचे 2 मित्र चिंचोली फाटा येथील संजू नेहे यांच्या चहाच्या दुकानामध्ये चहा पिण्यासाठी बसले होते। तिथे आरोपी आले आणि म्हणाले की कालच्या भांडणामध्ये माझे आणि माझ्या भावाचं नाव का घेतलं। तेव्हा संपत साळवे त्यांना म्हणाला की मी तुझ्या भावाचं नाव घेतलं नाही असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी संपत साळवे याला लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली। तसेच संपत साळवे याच्या गळ्याला चॉपर लावून तुला जिवंत सोडणार नाही, तुला ठार मारून टाकतो अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला आंबेडकर चौफुलापर्यंत बळजबरीनं ओढत नेऊन तिथे पुन्हा मारहाण केली। तसेच त्याच्या गळ्यामधील सोन्याची 1 तोळ्याची चेन तोडून नेली आहे। त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमा झाली, त्यामुळे सर्व आरोपी तिथून पळून गेले। या घटनेमध्ये संपत योहान साळवे हा तरुण गंभीर जखमी झाला। त्याच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। तिथे पोलिसांच्या समक्ष दिलेल्या जबाबावरनं आरोपी यश संजय भोसले, अजय संजय भोसले, विशाल कोपरे, आकाश लोखंडे, सिद्धार्थ लोखंडे, आदित्य कोपरे तसेच इतर 10 अनोळखी इसम अशा एकूण 16 जणांवरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।